नमस्कार. आम्ही हा तिसरा दिवस जसं की आपण बघितलं पहिल्या पार्टमध्ये सुरू झाला होता आणि प्रवासाची ह्या आता दुपार झाली होती खरं तर. मग भूक लागल्यामुळे मी तुम्हाला जसं म्हटलं की आपण मोहगंजपासून पुढे जाणार आहोत आणि आम्ही गेलो नाश्त्यासाठी म्हणजे जेवणासाठी आदित्य हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे. खूप सुंदर असं हॉटेल आहे हे आणि जेवण क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे इथली. तर इथून जसं मी तुम्हाला का दाखवलं की मगाशी आपली चर्चा झाली होती की मोहगंजच्या पासून राईट साईडला आपण टर्न करून जाणार आहोत पुढे प्रयागराजसाठी. जसं की आत्ता प्रयागराजचा जो राहिलेला प्रवास आहे तो ऑलमोस्ट आहे 120 किलोमीटर असा. पण अगोदर आपण आदित्य हॉटेल जे मी दाखवलं तर तिथे आपण जेवणार आहोत आणि तिथे आपण घेतलेली आहे अशी छान अशी डाल तडका, त्याच्यानंतर रोटी म्हणजे त्यांच्याकडे आपल्या चपातीसारखंच असतं, त्याला ते तूप लावून घी रोटी आपण असं म्हणतो. डाळ इकडे खूप प्रमाणात मिळते मित्रांनो, खूप सुंदर मिळते. आणि ही हरियाली जी बघत आहात ती आहे कांद्याच्या शेतीची. तर आम्हाला प्रवास ॲक्च्युली सुरुवातीचा थोडं गुगल मॅप लावून आम्हाला इथून प्रवास करावा लागला, कारण बरेच रोड असे आहेत की ज्याची नावं आपल्याला माहीत नसतात सुरुवातीला. त्यामुळे आम्ही प्रत्येक एक्सपिरियन्स जो आम्हाला आला तो आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत खरं तर. आणि माझ्या मिस्टरांनी ते गुगल मॅपला सांगितल्यानुसार तो जे आम्हाला मॅप दाखवतो त्यानुसार आम्ही पुढे गेलो. आणि पुढे बघता म्हणजे सगळीकडे इकडे मी जसं म्हटलं की सरसोसादा साग आणि मक्के दी रोटी आपण असा जो प्रकार म्हणतो तो इकडे का जास्त आढळतो, कारण इकडे जास्त राईची शेती केली जाते. अशा प्रकारे खूप ट्रॅफिक असं लागलं होतं आणि आता आतुरता लागली होती की आम्ही कधी एकदा पोचतोय. पण अजूनही आमचा प्रवास जवळजवळ इथून 100 किलोमीटर अजून राहिला होता. तर असा आम्ही तो प्रवास काटत कधी एकदा पोचणार ह्या उत्साहाने पुढे. आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे तिथे पार्किंगची सोय होती आहे का ह्याकडे बघणं चालू होतं. खरं तर आम्ही तुम्हाला बोललो होतो की ह्या प्रवासात आम्ही तुम्हाला जेवण आणि हॉटेल दाखवू शकणार आहोत, पण जो प्रयागराजला आम्हाला पोचायचं होतं आणि जो संध्याकाळी आम्ही तिथे पोचलो त्याच्यानंतर आम्हाला काही गोष्टी दाखवता आल्या नाहीत, कारण दिवस इतका मोठा होता की आम्हाला चार्जिंगचा प्रॉब्लेम होता. जितकं गाडीत आम्हाला शक्य होतं तितकं आम्ही केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही तिथे पोचलो. हे बघा, मी फोटो शेअर केला आहे माझा तुम्हाला, तुम्ही ऐकूच शकाल तिथला आवाज गोंगाट काय असणार मी तुम्हाला ऐकवते. पण खूप सुंदर आणि मनशांती असणारी अशी हे नमस्कार होता गंगेला माझा. आणि नमस्कार केला, खूप प्रसन्नता वाटत होती. सगळीकडे गजबजाट होता, आवाज तुम्ही ऐकू शकत असाल मागे. तर अशा पद्धतीने आम्ही नवरा बायकोने एक फोटो काढला. माझ्या मिस्टरांनी डुबकी लावली हर हर गंगे म्हणत. आम्ही छान असा गंगेला आमचा नमस्कार प्रदान केला. खूप सुंदर उत्साही धार्मिक असं वातावरण होतं, पण खूप थकलो पण होतो आम्ही, त्यामुळे आम्हाला जेवणाचं शूट नाही करता आलं. पण हे बघा, आम्ही इथे जेवण घेतलं आणि कुठे राहणार आहोत त्याची पण सुद्धा बॅटरी पूर्ण डेड झाल्यामुळे दाखवू नाही शकलो. हा आहे आमचा पुढचा 4थ्या दिवसाचा प्रवास. तर तुम्हाला तेव्हा आम्ही सगळे सांगणार आहोत. तर खूप ट्रॅफिक होतं. प्रयागराज कुंभमेळा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण 4थ्या दिवसात काय करणार आहोत तर भेटूयात पुढच्या दिवसाला. बघत राहा तोपर्यंत MT ट्रॅव्हलिंग व्लॉग्स. आणि नक्की शेअर अँड सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत, कारण वेगवेगळे असेच ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स घेऊन आम्ही येणार आहोत MT ट्रॅव्हलिंग व्लॉग्सवर. भेटूयात पुढच्या दिवसावर. धन्यवाद.